नमस्कार. काहीतरी वेगळं पण चविष्ट खाण्याची इच्छा झालेली आहे आणि तेही कसं पाहिजे, अगदी झटपट होणारं पाहिजे. तर आज आपण इथे अशी साधी, सोपी पण तितकीच चविष्ट अशी रवा इडली पाहणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा सोप्या रेसिपी इथे तुम्हाला पाहायला मिळतील. तर इथे मी छान कढई गरम करून घेतलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये मी हरभऱ्याची डाळ ॲड केलेली आहे. तसेच इथे मी अर्धा चमचा उडीद डाळ ॲड केलेली आहे. तसेच इथे मी पाव चमचा मोहरी घेतलेली आहे. तर हे सर्व आपल्याला मंद आचेवर छान रंग बदलेपर्यंत व डाळीमध्ये छान सुगंध येईपर्यंत आणि मोहरी छान तडतडेपर्यंत 1 मिनिट छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर एक मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. 3 ते 4 कढीपत्त्याचे पाने यामध्ये मी ॲड केलेले आहे. हे सर्व आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर मिक्सरमध्ये रवा बारीक करून घ्यायचा आहे. कारण बारीक रवा घेतल्यामुळे काय होतं, इडली छान मऊ लुसलुशीत तयार होते. त्यानंतर रवा आपल्याला 3 ते 4 मिनिट मंद आचेवर खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. असा रवा छान भाजून घेतल्यामुळे काय होतं की इडली जी तयार होते ती एकदम चविष्ट तयार होते. रवा छान भाजल्यानंतर हे सर्व एका बाउलमध्ये मी काढून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. नॉर्मल जे तांदळाचं पीठ असतं भाकरीसाठी आपण जे वापरतो तेच तांदळाचं पीठ आहे. जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर यामध्ये तुम्ही ज्वारीचं पीठही वापरू शकता. त्यानंतर यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर वापरलेली आहे. ऑप्शनल आहे, नाही वापरली तरी चालेल. तसंच यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि ज्या कपाने आपण बारीक रवा घेतलेला आहे त्याच कपाने अर्धा कप इथे मी दही घेतलेला आहे आणि त्याच कपाने इथे मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे. सुरुवातीला जरी आपल्याला हे जरा पातळ वाटत असले तरी रवा भिजल्यानंतर एकदम परफेक्ट असं इथे इडली बनवण्यासाठी बॅटर तयार होणार आहे. ठेवून आपण रवा भिजण्यासाठी 5 मिनिट ठेवणार आहोत. रवा हवं तेवढं पाणी शोषून घेईल आणि पाणी आपलं जे पीठ आहे व्यवस्थित असं सेट होईल. तर 5 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता हे इडली पीठ घट्ट झालेलं आहे आणि रव्याने हवे तितके पाणी शोषून घेतलेलं आहे आणि एकदम परफेक्ट असं हे आपलं पीठ तयार झालेलं आहे. तर इथे आपण इन्स्टंट इडली बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी इनोचा वापर केलेला आहे. यामध्ये तुम्ही खाण्याचा सोडाही वापरू शकता. इथे आपण इन्स्टंट इडली बनवत असल्यामुळे आपण यामध्ये इनो किंवा खाण्याचा सोडा घालून आपण हे मिश्रण फर्मेंट करून घेणार आहोत. जर तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर रात्रभर एखाद्या उबदार ठिकाणी ठेवायचं आहे आणि यामध्ये तुम्ही दह्याऐवजी फक्त पाण्याचाही वापर करू शकता. तर इथे मी इडली पात्राला अगोदरच तेल लावून घेतलेलं आहे. त्यानंतर हे जे मिश्रण आहे इडली पात्रामध्ये मी ॲड करत आहे. तर इथे 10 ते 15 मिनिट आपण ह्या इडल्या स्टीम करून घेणार आहोत. ज्याप्रमाणे आपण तांदळाच्या पिठाच्या इडल्या स्टीम करून घेतो सेम त्याच पद्धतीने ह्या स्टीम करून घ्यायच्या आहेत. तर 10 ते 15 मिनिटानंतर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असे इथे आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत. ह्या कोमट झाल्यानंतर आपण एका भांड्यामध्ये ह्या इडल्या काढून घेणार आहोत. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून पहा व मला कमेंट करून नक्की सांगा की इडल्या कशा तयार झालेल्या आहेत. डाळ तांदूळ न भिजवता अगदी अर्ध्या तासात रव्यापासून तयार होणारा इन्स्टंट असा रवा डोसा आपण बनवणार आहोत. खूप वेळा काय होतं, आपल्याला चटपटीत असा वेगळा पदार्थ तर बनवायचा असतो पण काय पाहिजे असतं, आपल्याला कमी वेळेत आणि कमी साहित्यात तयार होणारा पदार्थ पाहिजे असतो. तर रवा डोसा त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. अशा सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर हा डोसा बनवण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. घरातील कोणती 1 वाटी घ्यायची, ती सेट करायची आणि सर्व जिन्नस आपल्याला त्या वाटीने इथे मोजून घ्यायचे आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा इथे तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर त्याच वाटीने आपल्याला काय करायचं आहे, अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. दही इथे सर्वात महत्त्वाची टिप आहे की दही आपल्याला आंबटच घ्यायचे आहे. त्यानंतर इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. इथे तुम्ही ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ कोणतंही पीठ वापरू शकता. त्यानंतर ज्या वाटीने आपण दही घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला इथे 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. तर इथे मी छोटं मिक्सरचं भांडं वापरलेलं आहे त्यामुळे मी 2 बॅचेसमध्ये ह्या मिश्रणाची फाईन अशी पेस्ट करून घेणार आहे. जर तुम्ही मोठं मिक्सरचं भांडं वापरलं तर तुमचं एकाच बॅचमध्ये ह्या मिश्रणाची फाईन अशी पेस्ट तयार होईल. तरी मी ते 2 बॅचेसमध्ये याची फाईन अशी पेस्ट करून घेतलेली आहे. तर 10 ते 15 मिनिट आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं भिजून द्यायचं आहे. सपोज नाही भिजून दिलं, लगेच इन्स्टंट केलं तरीही डोसे व्यवस्थित असे तयार होतात. तर इथे मी 2 ते 3 चमचे पाणी ॲड केलेलं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कन्सिस्टन्सी तयार करून घ्यायची आहे. खूप जास्त पातळही नसावी आणि खूप जास्त घट्टही कन्सिस्टन्सी नसावी. त्यानंतर इथे मी पाव चमचा खाण्याचा सोडा वापरलेला आहे. तुम्हाला खाण्याचा सोडा नसेल वापरायचा तर इनो पावडरही इथे अर्धा चमचा तुम्ही वापरू शकता.
जर तुम्हाला सोडा वापरायचा नसेल तरी तसे डोसे केले तरीही चालतील, पण सोडा वापरल्यामुळे काय होतं की छान अशी जाळी येते आणि आपला जो डोसा तयार होणार आहे तो एकदम एकसारखा असा हलका फुलका तयार होणार आहे. आणि एकाच डायरेक्शन हे चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला मिश्रण. तसंच या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. तर मिश्रणाची जी कन्सिस्टन्सी आहे ती व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे ठेवायची आहे आणि एकाच डायरेक्शनने सोडा टाकल्यानंतर यामध्ये व्यवस्थित असे मिश्रण फेटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे एकदम परफेक्ट असं आपलं इथं बॅटर तयार झालेलं आहे. तर डोसा बनवण्यासाठी एक तवा मी गरम करून घेतलेला आहे आणि पाणी शिंपडून कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेले. असं केल्यामुळे काय होतं की तवा जर जास्त गरम झाला असेल तर पाण्याच्या टेम्परेचरमुळे तो लेवलला येतो आणि आपले जे डोसे तयार होणार ते एकदम छान असे तयार होतात. ह्या तव्यावर आपण जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एकसारखं पसरून व्यवस्थित असा डोसा इथे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. असा डोसा एकदा तव्यावर घातल्यानंतर गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि 3 ते 4 मिनिट डोसा आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिट आपल्याला डोसा पलटी करायचा नाही. 3 ते 4 मिनिट आपल्याला मध्यम आचेवर हा डोसा आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. 3 ते 3.5 मिनिटानंतर इथे बघू शकता आपली जी वरची बाजू आहे ती थोडीशी सुकल्यासारखी दिसत आहे आणि डोशाला गोल्डन रंग आलेला आहे. म्हणजे डोसा आपल्या इथं परफेक्ट असा तयार झालेला आहे. तर इथे मी डोसाचं बॅटर टाकण्याआधी इथे तव्याला तेल वगैरे लावलेलं नाही आहे, कारण की छान डोसा निघतो. पण जर तुम्हाला वाटलं तुम्ही जर पहिल्यांदाच करत असेल तर थोडंसं तव्याला तेल लावा, म्हणजे काय होईल डोसा व्यवस्थित असा तव्यावरून निघेल. तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असा डोसा तयार झालेला आहे. म्हणजे आपण डाळ तांदूळ भिजवून जसा डोसा तयार करतो ना, माझ्या मते त्यापेक्षा खूप सुंदर असा इथे डोसा तयार झालेला आहे. जर तुम्हाला अजून डोसा कुरकुरीत हवा असेल तर अजून 1 ते 2 मिनिट आपल्याला मंद आचेवर हा डोसा भाजून घ्यायचा आहे आणि मग यापेक्षा अजून कुरकुरीत हा डोसा तयार होणार आहे. तर इथे डोसा भाजून झाल्यानंतर यावर तुम्ही बटर किंवा तूपही लावू शकता, त्यामुळे डोस्याला अजून छान चव येते. इथे मी लावलेलं नाहीये पण तुम्ही लावू शकता. तर सेम पद्धतीने इथे मी सर्व डोसे तयार करून घेणार आहे. तर या डोस्यामध्ये तुम्ही बटाट्याची भाजी घालून इथे तुम्ही मसाला डोसा म्हणूनही खाऊ शकता किंवा चटणी बरोबरही खाऊ शकता. जर तुम्ही पहिल्यांदा डोसा बनवत असाल पण मी सांगितलेल्या पद्धतीने बनवला, म्हणजे मी सांगितलेले प्रमाण जर तुम्ही ॲक्युरेट घेतलं तर तुमचा डोसा एकदम परफेक्ट असा तयार होईल. ते सर्वात महत्त्वाची टिप आहे की प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आणि दही हे आंबटच दही घ्यायचं आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून पाहू. मला कमेंट करून नक्की सांगा की डोसे कसे तयार झालेले आहेत. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे काय होईल जेव्हा जेव्हा मी अशा सोप्या रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत टेक केअर.